गोविंद शिल्प घेऊन येत आहे एकूण 80 ट्विन बंगलोचा भव्य दिव्य पंढरपुरातील एकमेव प्रकल्प। आमच्या प्रकल्पाची वैशिष्ट्ये मनाला शांती देणारं महादेवाचं मंदिर, मुख्य रस्ता सुमारे 30 फुटांचा, अंतर्गत रस्ता सुमारे 20 फुटांचा, ग्रामपंचायत योजनेचा प्रत्येक बंगलोजला स्वतंत्र नळ, सांडपाण्याची सुरक्षित विल्हेवाट, सर्व टाइल्स ग्लॉसी आणि नामांकित कंपनीच्या, सर्व स्टेअर, खिडक्या, चौकटी सुपर ब्लॅक ग्रेनाइट, दोन्ही अटॅच बाथरूम पूर्णपणे टाइल्स, पंतप्रधान हर घर नल योजना पूर्णत्वाकडे, बाथरूम, बेसिन, किचन सीपी फिटिंग्स हे जगवार कंपनीचे, स्टील वर्क पूर्णपणे जिंदाल कंपनीचे, 1000 लिटर पाण्याची टाकी, 150 लिटर सोलर वॉटर हीटर सोबत वॉटर प्युरिफायर, प्रत्येक बंगलोजला स्वतंतत्र पार्किंग, दर्शनीय भाग पूर्णपणे डॅटो टाइल्स, टाटा प्रवेश कंपनीचे आकर्षक भक्कम दरवाजा, फुटी उंचीचे सुरक्षित कंपाऊंड। मग विचार काय करताय? गोविंद शिल्प, पत्ता गट नंबर 95, हॉटेल अंगण शेजारी, टाकळी रोड, पंढरपूर। घडामोडी पाहण्यासाठी आमच्या YouTube चॅनलवरील PVR म्हणजेच पंढरी वार्ता या न्यूजला सबस्क्राइब करा आणि शेजारील बेल आयकॉनवर क्लिक करा। शिक्षण विभाग प्राथमिक जिल्हा परिषद सोलापूर व पंचायत समिती शिक्षण विभाग पंढरपूर यांच्या वतीने श्री विठ्ठल रुक्मिणी पॅलेस येथे तालुकास्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार व मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा उपक्रमामध्ये निवड झालेल्या शाळांचा सन्मान देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला। मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा अभियानाअंतर्गत पंढरपूर तालुक्यातील चिंचणी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेस पुणे विभागीय स्तरावर तृतीय क्रमांक प्राप्त झाला आहे। तसेच पंढरपूर तालुक्यामध्ये मगरवाडी जिल्हा परिषद शाळा प्रथम, बागलवस्ती वाखरी शाळा द्वितीय, तर मुढेवाडी जिल्हा परिषद शाळेने तृतीय क्रमांक मिळवला आहे। खासगी शाळांमध्ये रामभाऊ जोशी हायस्कूल करकंब प्रथम, अरिहंत पब्लिक स्कूल द्वितीय, तर शांताप्रभू प्रशाला अजनसोंड यांनी तृतीय क्रमांक मिळवला असून या शाळांचा यावेळी गौरव करण्यात आला। आदर्श शिक्षक पुरस्कारामध्ये सतीश हेगडे, बाबासाहेब यलमार, केशव राठोड, मोहन लिमगिरे, विद्याधर भोसले, सविता मैत्री, सत्यवान पवार, वकील तांबोळी, महादेव गोडसे, भाग्यश्री अवधूत, हनुमंत ढोपे, भारत यादव, प्रकाश मोरे, हिरालाल एकमल्ली, तानाजी क्षीरसागर, दत्तात्रय कांबळे, सिद्धेश्वर भोई, राहुल हारवे, श्याम खंदारे, नितीन पवार, राजश्री माने, विकास कांबळे, आशाबाई घाडगे, वर्षाराणी गोडसे, राणी शंकर, पांडुरंग कोरके, अर्जुन पवार, शीतल खामकर, शेखर रसाळ, सुनीता वगैरे, रवी किरण वेळापूरकर, नागनाथ घाटुळे, डॉक्टर आदम शेख, सुनीता गिरी, बाळासाहेब पवार यांचा समावेश आहे। यावेळी राहुल आर्वे, ज्योतिराम बोंग, सुनील कोरे, बाळासाहेब काळे, गटविकास अधिकारी आनंद कुमार मिरगणे यांनी मनोगत व्यक्त केले। प्रास्ताविक गटविकास अधिकारी मारुती लिगाडे, आभार अनिल बंडगर यांनी मानले। सूत्रसंचालन शहाजी देशमुख, शरद चटे यांनी केले। यासाठी मोठा सरकारी सरपंच यादव साहेब, शिक्षक संघटनाची सगळ्या संघटनांची सगळे पालक, खरं तर शिक्षक हाच माझा जिव्हाळ्याचा प्रश्न मुळात। कारण साहेब एखादा रस्ता बिघडला तर परत दुरुस्त करता येतो, एखादी बिल्डिंग पडली तर परत बांधता येते, परंतु एखादी पिढी जर बाद झाली ती काय परत दुरुस्त करता येत नाही, ती शेवटपर्यंत त्याच पद्धतीने लागते। आणि खऱ्या अर्थानं जो पाया रचण्याचं काम आहे, तो पाया रचण्याचं काम हे आपल्या प्राथमिक शिक्षणाच्या कडून या ठिकाणी होत असते। आणि या ठिकाणी जो विद्यार्थी तयार होतो त्या पायावर त्याची इमारत शेवटपर्यंत उभा आहे। त्यामुळं तुम्ही एक आजांचे जीव तुमच्या ताब्यात दिलेले असतात आणि त्याचं चांगल्या व्यक्तीमध्ये रूपांतर करण्याचं काम किंवा त्याला पुढे पाठवण्याचं काम आपण या ठिकाणी मनापासून जीव ओतून करत असतो। आणि दुसरं साहेब म्हणजे आरोग्य, म्हणजे आरोग्य आणि शिक्षण या दोन गोष्टीच्या बाबतीत माझा आग्रह असतो। जर तर आमच्या झेडपीत बघितलं तर कोण स्टँडिंग मध्ये जायला वाटते, कोण बांधकाम मध्ये जायला वाटते, स्पर्धा चाललेली, परंतु मी शिक्षण, आरोग्य आणि अर्थ या तीन ठिकाणी मागणी करतो। कारण शिक्षण आरोग्यामध्ये काम करता येतं आणि त्या दोन्ही ठिकाणची कामं करताना आपल्याला अर्थ लिमिट लागते, जे आपण काम करू शकतो।
आपण परवा आला होता, बघितलं आपण आरोग्य केंद्र बघितलं, शाळा तुम्ही बघितली का नाही माहित नाही, शाळा पण बघितली. म्हणजे 12-12, 13-13 कोटीची कामं आपण एका गावाला त्या ठिकाणी देऊ शकतो. आणि म्हणून बोलते आमदारपेक्षा आपण त्या ठिकाणी जिल्हा परिषदमध्ये चांगलं काम करू शकतो. तर तुम्ही आमदार जर बघितले एवढे वेळा आपण इतक्या भानगडी त्यांच्या मागे असते की आज तुम्ही बघितलं तर काय कोणाला यायला पण वेळ नाही. निवडणूक वाटावं आहे, कुणाला कुठे भेटिंग आहेत, कुणाला कुठे जावं लागतं. हे आपलं निवांत राहत आहे, काय डोक्याला काही काम नसतं, आपल्याला कोण मानतं आणि मनाप्रमाणे आपल्याला या ठिकाणी काम करता येतं आणि तुमच्यात राहत आहे. तिकडे जायला म्हणजे तुमचा काही संबंध राहतो कार्यक्रमापुरतं राहतो. आणि मेरगणे साहेबांना आल्या विचारलं, साहेब पुरस्कार कसे दिले, मेरिटवर दिले काय? तो साहेब म्हणजे मेरिटवर दिले. कारण शेवटी काय मेरिट हे बघितलं पाहिजे आणि कुठल्या गोष्टी घडाव्या लागते. तसं माझा या क्षेत्राचा 92 पासून संबंध आहे, म्हणजे 92 पासून मी जिल्हा परिषद आणि माझी पण रिटायरमेंट आहे. म्हणजे 60 चालू झाली म्हणजे सर्व्हिस बी झाली, रिटायरमेंट पण वय माझं झालेलं. तुमच्या एवढी माझी सर्व्हिस झेडपीमध्ये झालेली आणि पूर्वीपासूनच एक आदर्श गुरुजी मला बघायला मिळाले. आमच्या काळात जे गुरुजी होते आदर्श होते. आता मेरगणे साहेबांनी बघितले की आमची शाळा वरांड्यात भरत, तुमची वरांड्यात तर भरत होते, पण आमची दरवर्षी ह्या देवळात एकदा, त्या धर्मशाळेत एकदा हे अशी फिरत होती की आवाज टोकायला या समाज मंदिरात एकदा. अशी परिस्थिती त्यावेळेला शाळेत होती. पण शाळा नव्हत्या, पण शिक्षक चांगले. त्यामुळे त्या काळातले जर आपण शिक्षण बघितलं तर अतिशय चांगल्या उच्च दर्जाचं शिक्षण आम्हाला त्या ठिकाणी शिक्षकांनी दिलं आणि नैतिक शिक्षण आम्हाला दिलं. म्हणून आज आम्ही या ठिकाणी या नैतिकतेला वागवतो. मेरगणे साहेब ज्या वेळेला गांडवला आम्ही गेलो 5 वर्ष आम्ही जर नवीन होतो, काय बोलत नव्हतो, नुसतं सिनियर लोकांचा ऐकत झालं. आणि मग चांगले चांगले शिक्षकांना जे आदर्श आहेत त्यांचे काम चांगलं अशा शिक्षकांनी आता असे काय आमचे आदर्श तसे काहीच त्यांना कळत लोक आता कुणीकडे उभा केलं आपलं उभा राहिले निवडून आले आणि अशा माणसाच्या दारात हे शिक्षकांना जायचं आणि मला शिकवणच पत्र द्यायचं म्हणायचं. ह्याच्यासारखं दुर्दैव नाही. 5 वर्ष ते डोक्यात होतं, पण ते सिनियर लोक असल्यामुळे मी काय बोललो. परंतु ज्यावेळेला 2002च्या 2 ते 7च्या बॉडीमध्ये गेलो आता थोडं बोलायला काय हरकत नाही काय एक कोण नाही देत त्यामुळे काय आपलं कोणापर्यंत काही पोचत नाही. असे काय शिक्षक होते पुरस्कार मिळाले की येताना डाब्यावर बसले होते, पुरस्कार मध्ये होता आणि कडने बसून पार्टी झाली आणि मला कुठेतरी खंत वाटली की आपण आपला प्रवास कुठेतरी चुकीच्या दिशेने चाललेला आहे आणि आता आपल्यालाच वाईटपणा घेऊन याला कुठेतरी ब्रेक लावावा लागला. आणि ते पुरस्कार झाल्यानंतर एक 8 दिवसात जनरल बॉडीची मीटिंग होती आणि त्या मीटिंगमध्ये मी ठराव मांडला की इथून पुढं फक्त ज्यांचे मुलं स्कॉलरशिपला येतील त्यांनाच आपण पुरस्कार द्यायचा, नाहीतर पुरस्कारच द्यायचा नाही. फरक एखादा आपल्याला नाही मिळालं तरी चालेल, फक्त स्कॉलरशिपची मुलं येतील त्यांनाच पुरस्कार देऊया. म्हणजे मेरिट लावायची वशील लावायची काय भानगड नाही. कारण मी बघितलं असे कितीतरी चांगले शिक्षक आहेत माझ्या संपर्कात, म्हणून ते पुरस्कार मागत नाही, म्हणजे मागणी करत नाही. ते म्हणजे उद्या जर आम्हाला पुरस्कार मिळाला तर मनाली नानाबरोबर बसतं म्हणून याला गोष्टी. त्याच्यामुळं अशी पण न मागणारे असे चांगले शिक्षक पण पुरस्कार मागत आणि इतके वर्ष सर्व्हिस म्हणजे माझी पण तुमच्याबरोबर सर्व्हिस झाल्यामुळं अख्ख्या तालुक्यात कोण काम करते कोण करत नाही, कोण साहेबाला गाडी देऊन फिरतंय ते सगळं मला पाहत. आता काय काय शिक्षकांना तर मी त्या रिटायरमेंटच्या कार्यक्रमाला आलो तर मला काय काय लोक म्हणजे तुम्ही एवढं वर्णन केलं अहो यांनी थोडंसं आता हातात आलं नाही म्हणजे कधी. आता काय करायचं म्हणलं आता शेवटी काय जावं लागतं म्हणजे पत्रिकेत नाव असलेलं. म्हणजे माझ्या आपल्याला विनंती आहे की अशी कुठे म्हणायची तरी पाय रिटायर होताना येऊन देऊ नका.
चांगली पिढ्या आपल्या हातात घडवली पाहिजे आणि आदर्श शिक्षण हा आदर्शच असला पाहिजे. त्याला घेणाऱ्याला बी त्याचा सन्मान वाटला पाहिजे आणि घेणाऱ्याला बी त्याचा सन्मान वाटला पाहिजे. नाहीतर कुठंतरी मला इन्क्रिमेंट वाढते म्हणून जर आपण पुरस्कार घेत असेल तर तो आपला पुरस्कार नाही, आपण तो पुरस्कार दुसऱ्याला कोणाला तरी हिसकावून घेतोय ह्याची मात्र आपण या ठिकाणी जाणीव ठेवावी आणि पंढरपूर तालुक्यातले निदान आपण मेरिटवर द्यावा. कारण माझे त्यावेळेला पदाधिकारी वाद झाली सर. कारण ते म्हणाले मग आपण काय करायचं, आता तुम्ही कशाला काय करताय म्हणणार, ज्याने काम केलं त्याला पुरस्कार द्यायचा. त्या अपेक्षा वाटायची माझ्या शिफारशीनं 5-10 पुरस्कार व्हावे. उपाध्यक्षाला शिक्षण म्हणजे सभापतीला वाटायचे माझ्या शिफारशीनं व्हावे. परंतु मला त्यावेळेला व्हिडिओ साहेब 2 मिनिटं ऐकला की देवकर साहेब म्हणून आम्हाला एक खंबीरशीर होता आणि देवकर साहेबांनी माझ्या या विषयाला पाठिंबा दिला आणि त्यानंतर मग या मेरिटवर म्हणजे तुमच्या स्कॉलरशिपच्या मुलाला या ठिकाणी पुरस्कार द्यायचे चालू झाले. त्याच्यानंतर पण पुढच्या बॉडीला आल्यावर वाद झाले ते निम्म्यावर भेटले. म्हणजे एक पुरस्कार शिफारशीवर आणि एक पुरस्कार मेरिटवर. आता ठीक आहे म्हटलं, आता काहीच नसल्यापेक्षा निदान म्हणजे त्या लोकांवर अन्याय तर होणार नाही. म्हणून आता जे शिक्षक होते तळमळीनं सांगितलं फोनशिपचे ते चांगली आहे तळमळ त्याची, म्हणजे ते काम तुम्ही तळमळीनं करा आणि तुमचं कुठल्याही अडचणीचं असू द्या, कुठल्या आम्ही सदस्य असले तर नसू द्या, तुमचं कुठल्याही कामाला आलं तुमच्या मागे आम्ही खंबीर उभा राहू. कोरेवडीचा अनुभव आहे. रात्री 11 वाजता आपण ऑर्डर घेतल्याशिवाय ऑफिस बंद करू दिलं. आधी आमच्या शिक्षकांची ऑर्डर द्या आणि मग ऑफिस बंद करा. तर आम्ही रात्री 11ला साहेब ऑर्डर घेतल्या, ज्याची सही राहिली त्याची सही सगळी एका ठिकाणी बसवली ऑफिसमध्ये. सगळी 2 मिनिटात सह्या करा ऑर्डर द्या. आपण तुम्ही आम्ही तिथं जरी नसलो तरी तुम्ही त्याची काही काळजी करू नका. आमच्याकडे अजून तेवढी कला आहे की त्यांच्याकडून कसं करून घ्यायचं. म्हणून तुमच्या अडचणीसाठी आम्ही खंबीर उभं आहोत. आता विद्यार्थी घडवण्याचं काम आपण या ठिकाणी चांगल्या पद्धतीने केलं पाहिजे. आपल्या पंढरपूर तालुक्यात थोडा तुम्हाला प्रॉब्लेम आहे मला माहिती, कारण दुष्काळी भाग आहे किंवा जिथल्या पालकांना विद्यार्थ्यांना माहीत आहे की शिक्षणाशिवाय आपल्याला पर्याय नाही. अशा परिस्थितीत शिकवणं आम्ही भागात शिकवणं त्याला थोडा जमीन आसमानाचा फरक आहे. साहेब आमच्याकडे लोकांना फार काय शिक्षणात पालक वर्ग इन्व्हॉल्व्ह होत नाही. त्यामुळं 100% जबाबदारी आपल्या या शिक्षक बंधू भगिनीवर येते. म्हणून आपण थोडं अधिकचे कष्ट घ्यावं. नुसते आपण जर बघितलं तर फुलचिंचोली जाधववाडी आपल्या ठराविक शाळा आहे, दरवर्षी आपल्या त्या शाळा असते. त्यामुळं आपल्याला दरवर्षी नवीन 10 शाळा 5 शाळा त्यामध्ये नाव आहे. कार्यक्रमाला या ठिकाणी आपण बोलवलं, आपल्या सर्वांमध्ये मिसळण्याची संधी मिळाली. आज ही सगळी नसल्यामुळं स्पष्ट बोललो, कारण आपणच आहे सगळे, त्यामुळं आपल्याला काय अडचण, आपण काय त्याचा वेगळा अर्थ काढणार आहे हे अर्थ कोण असतं. कार्यक्रम होणार नाही ना, पण आज बोर्डाकडे पाहिल्यानंतर आचारसंहितेसारखंच वाटायला लागलं. बोर्डाचा एक पण माणूस नाही ना, याच्यासाठी आता तुम्हाला आमदार व्हायची गरज आहे असं आम्हाला वाटतं. कारण आपल्या हक्काचा एखादा आमदार असावा. लोक म्हणतात 4-4 आमदार आहेत तालुक्याला, एखादा उपयोग नाही असं मानतात. या पुढच्या काळामध्ये नाना तुम्हाला आता लगोटे लावावं लागते असं आम्हा सगळ्या शिक्षकाच्या तुम्हाला विनंती करते. कारण आम्हा शिक्षकाला एखाद्या कार्यक्रमाला एखादा आमदार पाहिजे. आमच्या शिक्षकाला सुद्धा वाटते की आमदार तुम्हाला बक्षीस मिळालं. अरे ते एखाद्याचं कौतुक करायला घ्या ना. हा आमचे शिक्षक एवढं मोठं काम करणार, त्या सगळ्या गोष्टी करणार आणि ठरवून तर नसेल गाडी सर मला अडचण नसेल तर हे बरोबर नाही. आम्हाला ते पटलेला विषय राहिलेला नाही. आमची विनंती आहे की जिथं आपल्या शिक्षकाचा मान सन्मान होणार, शिक्षकाला जिथं सन्मानित केलं जाणार आहे तिथं आम्ही आमचा मान सन्मान सगळा ठेवून जातो. माझं नाव खाली आहे का वर आहे का मी आमदार आहे का आमचा आहे का तमचा आहे का त्या गोष्टी आम्ही बघतच नाही. आज आम्ही इतिहास काय करत विषयावर तुम्हाला बिघाडायचं आहे. तुमची पत्रिका मिळाली आणि माझे शिक्षक एका ठिकाणी येत आहेत, त्यांचा सन्मान करणं त्यांचं कौतुक पाहणं हे आमचं कर्तव्य आहे. म्हणून आम्ही या ठिकाणी आलेलो आहे आणि या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर आदर्श शिक्षक पुरस्कारानं
हे माझे बंधू भगिनी सन्मानित होत आहे त्यांना माझी हात जोडून विनंती आहे, तुम्ही अतिशय चांगलं काम केलेलं आहे आर्वे सर, तुमच्या टीमनं चांगलं काम केलेलं आहे. या पुढच्या काळामध्ये तुमच्या शेजारी बसणारी आमच्यासारखी माणसं असतील, त्यांना एखादा चुकत असेल तर त्यालाही कामाच्या प्रभावामध्ये आणा. 100% शिक्षक मगा बोगे मुली म्हणाले तसे 100% शिक्षक हा पुरस्कार प्राप्त झाला पाहिजे यासाठी प्रयत्न या तालुक्यामध्ये व्हावा, अशा प्रकारचे एक अपेक्षा व्यक्त करतो. संधी पुन्हा पुन्हा येत नाही मॅडम, संधी पुन्हा पुन्हा येत नाही. तुम्हाला एक संधीचं उदाहरण सांगतो की एका शेतकऱ्याची मुलगी होती आणि त्या मुलीवर एका शेजारच्या मुलाचं बाप आला की मला तुमची मुलगी आवडली आहे. बाप इतका मोठ्या मनात होता की बापाने सांगितलं की बाबा तुला 3 संधी देणार, त्या 3 जर तू केल्या, माझ्याकडे 3 बैल आहे, बैलाचा शिंपूट धरला का तुला ती मुलगी देणार. पहिल्यांदा एक बैल सोडला, नाना जरा गुटगुटून होता, त्याला मला पुढची संधी बघूया, त्याला कसा सोडला नाही. दुसरा बैल सोडला, ते अतिशय मोठा होता, आणि तिसरा बैल सोडला तर त्याला शिंपूटच नव्हता. म्हणजे आलेली संधी सोडू नका, काय असं ती पहिल्यांदा धरा आणि आपलं काम जोरात करा, एवढीच एक या निमित्तानं आशा व्यक्त करतो. पुन्हा एकदा सर्व शिक्षक माझे यातले बघा यांना जर फेटे बांधला असतील तर यातल्या 50% माणसाला अगोदर फेटे बांधलेले आदर्श आहेत मंत्री. हा, या सगळ्यांना मी मानाचा मुद्रा करतो. पुढच्या काळामध्ये सुद्धा या तालुक्यातले शैक्षणिक वातावरण आता असंच निरपेक्ष राहावं अशा प्रकारचे एक अपेक्षा व्यक्त करतो. आणि प्रशासनाकडे काही असलं तर लिगाडे साहेब, गिरगडे साहेब, लेखाधिकारी साहेब, आमच्या विनंती नाना असते बरं का की काही शिक्षकाचे प्रश्न असतात तिकडे थोडंसं मग कानाडोळा होतो, पण मी शिक्षकांना हात जोडून सांगेन प्रश्नासाठी तुम्ही शाळेकडे दुर्लक्ष करता. तुमचा 2 रुपये राहिले तर विचार होता 100% मिळणार आहे. शासन बुडवत नाही. त्याच्यामुळे एखादी गोष्ट लेखाधिकारी साहेब, शिक्षकाचं जर एखाद्या आलं बिल तर डोळं झाकून पुढे पाठवत जावं, काय अडचण नाही. एखाद्याला ज्यादा गेलं तर आम्ही तुम्हाला द्यायला रिकामा. काय झालं माझं आमचा पुढचा व्हिडिओ कशाला माझंच बिल होतं, ते म्हणजे संध्याकाळी सही करतो आणि उद्या सकाळी तुला बिल देतो. ठीक आहे, सही करून गेले आणि 4 दिवसानं पुन्हा ते व्हिडिओ साहेब गेले. म्हणजे त्या लेखाधिकारी साहेबांनी मला आज जमत नाही, मला आज जमत नाही असं रामबाबू सांगितलं. पण ठीक आहे, पैशाचा माझा विषय नाही. पैसा तुम्ही किती जरी शिक्षकाचा ठेवला, पगार किती जरी म्हणला, एखादी इन्क्रिमेंट राहिली तर ते देणं क्रम प्राप्त आहे. आणि त्याच्यामुळे तुम्ही कुठल्याही प्रश्नाची काळजी करू नका, ही माणसं आपलं काम करतील. पुन्हा एकदा त्या प्रशासनाला मनापासून धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद.